शुगरची एक अशी मेडिसिन जी तुमचं किडनी प्रोटेक्शनसुद्धा चांगल्या पद्धतीने करते. म्हणजे की मोस्टली ज्यांना किडनीचे पण इश्यू असतात ना, त्यांना स्पेसिफिकली डॉक्टर ही मेडिसिन देतात. तर त्याचं नाव आहे लिनाग्लिप्टिन. आता एक्झॅक्टली लिनाग्लिप्टिन हे टाईप 2 डायबिटीजमध्ये यूज केलं जातं. DPP4 इनिबिटर ग्रुप, जसं की आपलं विल्डाग्लिप्टिन आहे ना, त्या प्रकारामध्ये येतं. आता DPP4 काय आहे ह्या सगळ्या गोष्टी मी प्रॉपर तुम्हाला एक्सप्लेन करणार नाही आहे, बिकॉज व्हिडिओ खूप लाँग होतो. त्यापेक्षा तुम्ही DPP4 हे काय आहे हे माझं विल्डाग्लिप्टिनच्या व्हिडिओमध्ये बघू शकता, किंवा DPP4चा मी वेगळा एक व्हिडिओ बनवलेला आहे की काय असतं, तुम्ही तो सुद्धा बघू शकता. सो ह्याचा डोस काय असतो, 5 mg असतो दिवसाला एकदा. आता ह्याचे डोस चेंज काही शक्यतो गरज पडत नाही. आणि किडनी पेशंट जे त्यांच्यामध्ये स्पेशली हे यूजफुल असते. सो त्याच्यामध्ये सुद्धा ते ॲडजस्टेबल डोस असतात त्यांच्या केसनुसार. ठीक आहे. आता ह्या गोळीचं यूज काय, तर हे टाईप 2 डायबिटीजमध्ये यूज केलं जातं. सिंगल किंवा कॉम्बिनेशन थेरपीमध्ये दिलं जातं, जसं की आता मेटफॉर्मिनसोबत दिलं जातं किंवा प्लेन लिनाग्लिप्टिनसुद्धा दिलं जातं. आता याचे फायदे काय, तर हायपोग्लायसिमियाचा रिस्क कमी होता. हायपोग्लायसिमिया काय आहे हे मी पुन्हा सांगणार नाही आहे. सो हायपोग्लायसिमियाचा रिस्क कमी होतो सिंगल यूजमध्ये. आणि वेट न्यूट्रल, म्हणजे जास्त वेट वाढत नाही. आणि आता ह्याचा साईड इफेक्ट आहे, तर थोडंसं सर्दी खोकल्यासारखे सिम्पटम दिसणं किंवा डोकंदुखी होणं किंवा जॉईंट पेन या सगळ्या गोष्टीसुद्धा दिसू शकतात. आता मेकॅनिझम काय ते तुम्हाला, आता हे आपल्या बॉडीमध्ये कसं वर्क करतं. आता बॉडीमध्ये इनक्रिएटिन हॉर्मोन असतात, GLP-1. ठीक आहे, जे की शुगरला कंट्रोल करतात. आता DPP4 एन्झाईम त्यांना लवकर तोडतो. सो काय, आता लिनाग्लिप्टिन काय करतं, त्या एन्झाईमला ब्लॉक करतो. त्यामुळे इन्सुलिन वाढतं आणि आपलं ग्लुकाजोन कमी होतं. सो रिझल्ट काय होतं, आपलं शुगर कंट्रोल होतो. जे की मी ऑलरेडी मेकॅनिझम खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे विल्डाग्लिप्टिन किंवा सिटाग्लिप्टिनच्या व्हिडिओमध्ये मे बी असू शकतं. सो तुम्ही बघू शकता, किंवा त्याचा वेगळा एक व्हिडिओ आहे DPP4 एन्झाईम काय करतं आपल्या बॉडीमध्ये म्हणून. सो ॲज अ फार्मसिस्ट म्हणून मी तुम्हाला एक जनरल अवेअरनेस, किंवा तुम्ही जे मेडिसिन खाताय किंवा फार्मसी स्टुडंटला मेडिसिन प्रॉपर पद्धतीने कळावं, त्याचं मेकॅनिझम काय ते व्यवस्थित कळावं, ह्यासाठी व्हिडिओ बनवते. तर व्हिडिओ सो कोणती मेडिसिन घेण्यापूर्वी किंवा कुठली मेडिसिन चेंज करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सो चला, बाय.